14 जानेवारी मंगळवारी यंदा 2025 मध्ये मकर संक्रांत आलेली आहे। मकर संक्रांती हा सण 3 दिवसाचा असतो। आदल्या दिवशी भोगी असते आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रात असते, म्हणजे संक्रांतीची कर असते। यंदा संक्रांत म्हणजे सुगड पूजा करण्यासाठी जवळजवळ दिवसभराचा मुहूर्त आहे। सकाळी 8:54 पासून ते सायंकाळी 4:54 पर्यंत आपण सुगड पूजन आणि वौसा करू शकतो। पण या 1.5 तासामध्ये राहूचा काळ सुद्धा आलेला आहे। 3 वाजल्यापासून ते 4:30 वाजेपर्यंत राहू काळ आहे। या 1.5 तासामध्ये चुकूनही आपल्याला सुगड पूजन किंवा वौसा करता येणार नाही। हा जो संक्रांतीचा पर्व काळ असतो, या पर्व काळामध्ये दानाला खूप जास्त महत्त्व आहे। यंदा 2025 मध्ये दान करण्यासाठी नवीन भांडी, गाईला चारा, अन्नदान, तीळ, पात्रदान, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा यथाशक्ती यापैकी आपल्याला जे शक्य होईल त्या वस्तू ज्या आहेत त्या आपण दान करू शकतो। यंदा संक्रांत जी आहे ती बालवकरणावरती असल्याने संक्रांती देवीचे वाहन वाघ आहे आणि उपवाहन घोडा आहे। संक्रांती देवीने वस्त्र पिवळे धारण केलेले आहे, त्यामुळे संक्रांतीला तुम्ही पिवळे वस्त्र धारण करू नका। सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।